नांदेडच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने एमआयएम मध्ये प्रवेश करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे। अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये हिरवा भाजप करायचा आहे, असा गंभीर आरोप चिखलीकर यांनी केला आहे। नांदेड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे। काँग्रेस पक्षाचे अनेक नगरसेवक व पदाधिकारी एमआयएम पक्षात प्रवेश करत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे। या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय। अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये हिरवा भाजप उभा करायचा आहे, अशी सनसनीत टीका त्यांनी केली। चिखलीकर म्हणाले की नांदेडची जनता आता सर्व काही ओळखून आहे। एमआयएम कोणाच्या इशाऱ्यावर चालते, कोण त्यांना पाठबळ देत आहे हे सर्वांना माहित आहे। देगलूर नाका परिसरातून अनेक नागरिकांचे फोन येत असून आमच्या भागातही हिरवा भाजप वाढतो आहे, अशी चिंता लोक व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले। तेवढी वर्षे सत्ता असूनही देगलूर नाका भागातून स्वतःचा उमेदवार मिळू नये हे त्या नेतृत्वाचं अपयश असल्याचं चिखलीकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं। दरम्यान आगामी महानगरपालिका निवडणुकीत शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेतही यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले आहेत। काँग्रेसचे 10 नगरसेवक एमआयएम मध्ये दाखल झाले, ते अशोक चव्हाणांची खेळी मानल्या जाते, याकडे कसं? अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की एमआयएम कोणाच्या इशाऱ्यावर चालली आहे, कोण त्यांच्या पाठीमागं पाठबळ देते हे मी सांगण्याची गरज नाही। देगलूर नाका भागातून अनेक सहकाऱ्यांचे मला फोन आले, हमारे इधर भी अभी हरा भाजप बढ़ रहा है। ही जी भूमिका आहे ते खरं तर ज्यांनी हे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचं अपयश आहे की एवढे वर्ष राज्य करून त्यांना त्या भागात उमेदवार मिळत नाहीत, ही शोकांतिकाच आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह आहेत। परवाही आमच्या बैठकीमध्ये पक्षश्रेष्ठींनी सूचना दिलेली आहे आणि स्थानिक स्तरावर कमल किशोर कदम साहेब असतील, डॉक्टर सुनीलजी कदम असतील, यांच्याशी आमची चर्चा झाली आणि बहुतेक आमची दोघं जण आम्ही एकत्र येऊ। आता उद्या सुट्टी आहे, आज काय घडामोडी होतात ते बघू। आम्ही उद्या आमची तयारी आहे, पण आम्ही उद्या जाहीर करण्याच्या मनस्थितीत आहोत। नाही, आज आमची शिवसेनेच्या सोबत बैठक होईल, त्यांच्यासोबत युती झाली तर त्यांच्यासोबत करू। आमचे अध्यक्ष वंचितच्या मंडळीला जाऊन भेटले, वंचितच्या मंडळीने हात पुढे केला तर त्यांच्यासोबत बसू आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र येईल। एकीकडे एमआयएम मधील पक्ष प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलत असताना दुसरीकडे अशोक चव्हाण यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे नांदेडचं राजकारण अधिकच तापत चाललं आहे। आता या आरोपांना अशोक चव्हाण काय प्रत्युत्तर देतात आणि महानगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।